आमचं जे ॲप्टेक जी आमची इन्स्टिट्यूट आहे याच्यामध्ये एक युनिक जी गोष्ट आहे ते नुसतं क्लासरूम ट्रेनिंग आम्ही देत नाही. कारण तुम्ही क्लासरूम ट्रेनिंग तर कॉलेजेसमध्ये आणि युनिव्हर्सिटीजमध्ये पण मिळतं, राईट? बरोबर. आता ते इम्प्लिमेंट कसं करायचं रिअल लाईफ केसेसमध्ये, तर आमच्याकडे आणखी 3 वेगळ्या प्रक्रिया असतात ट्रेनिंग झाल्यानंतर किंवा स्किलिंग झाल्यानंतर. एक तर आम्ही जे अशा मूव्हीज आहेत ज्याच्यामध्ये व्ही-एफ-एक्स किंवा ॲडव्हान्स व्ही-एफ-एक्स यूज होतं. तिसरं काय आहे की आमच्याकडे एक इंडस्ट्री कनेक्ट म्हणून टीम आहे, जी सगळ्या ब्रँड्ससाठी आहे, तर ह्या ब्रँडसाठी पण आहे ती. ही टीम काय करते की इंडस्ट्रीमधले जे एक्सपर्ट्स आहेत स्टुडिओजमध्ये, मोठ्या मोठ्या स्टुडिओजमध्ये किंवा फिल्म्समध्ये जे काम करतात, त्यांच्याबरोबर त्यांचा सहवास आम्ही करवतो आणि लाईव्ह प्रोजेक्ट्समध्ये त्यांना एक्सपिरियन्स देतो मुलांना. ओके. तर ह्या 3 गोष्टी तुम्ही रेफरन्स म्हणून म्हणू शकता, कारण ट्रेनिंग आणि स्किलिंग हे क्लासरूममध्ये होतं. बरोबर. पण मुख्य आहे की तुम्ही ऑन द जॉब हे यूज कसं करू शकता आणि रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करू शकता. सो हा जो दुसरा भाग आहे तो आय थिंक खूप क्रिटिकल आहे, जो तुम्हाला नॉर्मल कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी एज्युकेशनमध्ये हे नाही मिळणार एक्सपोजर. तर सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेशन सुरू होतं जेव्हा पोस्ट प्रोडक्शन तुम्हाला एडिटिंग आणि हे सगळं करावं लागतं. त्या प्रक्रियेमध्ये जवळजवळ काही काही मूव्हीजमध्ये ज्या कॉन्टेंट ड्रिवन आहेत किंवा व्हिज्युअली एकदम स्ट्रॉंग आहेत, अशा केसेसमध्ये तर ॲक्च्युली 60 ते 90 दिवस, कधी कधी 6 महिने जातात. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे, कारण लाईव्ह फेक आहे, बाकी सारं काही फेक आहे असं कोण म्हणतं? तर अर्थात मी तुमच्या सर्वांचा लाडका हो पाहणारा अनिरुद्ध गांधी महायम टीव्ही अनफिल्टर्ड गप्पामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर मंडळी, आज आपले हे जे छायाचित्रकार आहेत, जे हे दृश्य टिपतायत, ते म्हणजे संजय राठोड आणि आलेख चाळके आपल्यासोबत आहेत. तर आजचा पॉडकास्ट हा काहीतरीसा वेगळा असणार आहे, कारण कोणी कलाकार समोर नाहीये, त्याचा कुठला वेगळा अनुभव समोर नाहीये. पण हो, कलाकारांच्या मागे जी मायानगरी फिरत असते, ती मायानगरी सादर करणारे कलाकारच आपल्यासोबत आहेत. तर आपण जाणून घेऊयात. आता विषय काय आहे ते तुम्हाला आमच्या बोलण्यातनं नक्कीच कळेल, पण आपल्यासोबत उपस्थित मान्यवर कोण आहेत त्यांचे थोडेसं पाहुणचार मी तुम्हाला करून देतो. संदीप वेलिंग हे ॲप्टेक लिमिटेड या कंपनीचे चीफ बिझनेस ऑफिसर आणि पूर्णवेळ संचालक देखील आहेत. ते व्हर्च्युअल प्रोडक्शन अकॅडमीचे ब्रँड कस्टोडियन म्हणून कार्यरत आहेत. अरेना ॲनिमेशन, मॅक, लापा व ॲप्टेक एव्हिएशन्स यांसारख्या प्रशिक्षण संस्थांद्वारे ते जागतिक पातळीवरती ॲप्टेकचं व्यवस्थायिक विस्तार व नेतृत्व करत आहेत. नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल, आणि आभारी आहे तुमचा मी. आणि पुढचे मे बी 45 मिनटं 1 तास आपलं कॉन्व्हर्सेशन थोडंसं एंगेजिंग होईल येस येस, आणि आपल्या प्रेक्षकांना हेल्पफुल असेल मुख्य म्हणजे. नक्की नक्की. कारण ज्या स्ट्रीमवरती आपण आता बोलणार आहोत ते थोडंसं अनचार्टर्ड आपण टेरिटरी म्हणू शकतो, येस. आणि लोकांना पण इच्छा असेल समजून घ्यायची काय आहे ते. हो नक्कीच, कारण विषय इंटरेस्टिंग असणार आहे. बरोबर. हळूहळू जसा जसा आमचा फ्लो होईल तसा तसा तुम्हाला कळेलच की नेमका विषय काय आणि त्या विषयात डेप्थ किती आहे. तर व्हिज्युअल प्रोडक्शनच्या प्रक्रियेत प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन यामध्ये सर्वात मोठं आव्हान कोणतं असतं आणि ते कसं हाताळलं जातं? हा प्रश्न मी घ्यायच्या आधी प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की हे बघा, जेव्हा आपण जे ट्रॅडिशनल जे फिल्म मेकिंग आहे त्याच्यामध्ये हे 3 स्टेप्स फॉलो होतात तुमचे. बरोबर. त्याच्यामध्ये पहिली आपण स्टोरी टेलिंग, स्टोरी बोर्डिंग करतो, मग प्री प्रोडक्शन होतं, प्रोडक्शन होतं, पोस्ट प्रोडक्शन होतं आणि फायनली ते लाईव्ह जातं. आता ह्या प्रक्रियेमध्ये ॲक्च्युली हे तिन्ही चारी जे मी आता सांगितलं तुम्हाला, हे सगळं लिनियर पद्धतीने होतं. लिनियर म्हणजे एक स्टेज झालं की दुसरं स्टेज होतं, दुसरं झालं की तिसरं होतं आणि मग चौथं होतं. तर ह्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. पहिलं तर एकतर हे टाईम कन्झ्युमिंग आहे प्रोसेस, कारण एकतर इंट्रिकेट किंवा कॉम्प्लिकेटेड आपण म्हणू शकतो. तुमचा प्रश्न जो आहे की कुठचं जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, तर सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेशन सुरू होतं जेव्हा पोस्ट प्रोडक्शन तुम्हाला एडिटिंग आणि हे सगळं करावं लागतं. त्या प्रक्रियेमध्ये जवळजवळ काही काही मूव्हीजमध्ये ज्या कॉन्टेंट ड्रिवन आहेत किंवा व्हिज्युअली एकदम स्ट्रॉंग आहेत, अशा केसेसमध्ये तर ॲक्च्युली 60 ते 90 दिवस, कधी कधी 6 महिने जातात. तर पोस्ट प्रोडक्शनचा ही जी प्रक्रिया आहे ही सगळ्यात कॉम्प्लिकेटेड आहे असं मी म्हणेन. तुमच्या प्रोडक्शनमध्ये स्टोरी टेलिंग व्हिज्युअली प्रभावी होण्यासाठी कोणतं रेफरन्स किंवा इन्स्पिरेशन वापरलं जातं का? हे बघा, आमचं जे तुम्ही आता जे ब्रँड्स मेन्शन केलेत, ह्या सगळ्या ब्रँड्समध्ये आम्ही जे कोचिंग किंवा जे ट्रेनिंग किंवा स्किलिंग करतो, आमचा मुख्य उद्दिष्ट हा असतो की जो स्टुडंट आहे, जो आमच्याकडे येतो,
त्याचं क्रिएटिव्ह बेंट ऑफ माइंड असलं पाहिजे. तेव्हाच तो ह्या क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व दाखवू शकतो. तर सगळ्यात पहिलं जे रिक्वायरमेंट आहे ते आमचं की क्रिएटिव्हिटी स्टुडंटमध्ये आहे की नाही आहे. आणि आमचं मेन मूळ जे ऑब्जेक्टिव्ह आहे हेच राहतं की आम्ही अगर काय काय असे मुलं येतात की ज्यांना क्रिएटिव्हिटीमध्ये इंटरेस्ट असते पण त्यांचं क्रिएटिव्ह बेंट ऑफ माइंड नसतं. तर आम्ही ते त्यांना कसं देऊ शकू, म्हणजे आमचं ट्रेनिंग झाल्यानंतर ती क्रिएटिव्हिटी कशी तो दाखवू शकतो हे आमचं मुख्य उद्दिष्ट असतं. राईट. आता तुमचा जो डायरेक्ट प्रश्न आहे रेफरन्सिंगमध्ये, हे सगळं करताना एक तर जी गोष्ट जी स्टँडर्ड आहे, जे बेसिक फंडामेंटल्स आपण म्हणतो, कुठचंही शिक्षण घेताना रूट्स आपले स्ट्रॉंग पाहिजेत. त्यामुळे 2-3 ज्या प्री रेक्विजिट्स आपण म्हणतो त्याच्यामध्ये एक तर स्टोरी बोर्डिंग हे एक झालं, इलस्ट्रेशन हे झालं दुसरं, आणि तिसरं तुमचं क्रिएटिव्ह बेंट ऑफ माइंड. हे 3 नॉन नेगोशिएबल आपण म्हणू शकतो, हे पाहिजेतच पाहिजे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी येते. आता टेक्नॉलॉजी आपण शिकवू शकतो, कोणालाही शिकवू शकतो. राईट. तर ती आम्ही टेक्नॉलॉजी शिकवतो. आणि व्हर्च्युअल प्रोडक्शन ही जी टेक्नॉलॉजी आहे हे सगळं बेसिक झाल्यानंतर मग ती टेक्नॉलॉजी आम्ही शिकवतो त्यांना, आणि ती यूज कशी करावी रिअल टाईम सिच्युएशनमध्ये, फिल्म मेकिंग असेल किंवा शॉर्ट फिल्म्समध्ये असेल किंवा ॲडव्हर्टायझिंगमध्ये असेल, इव्हेंट्समध्ये असेल, ही कशी आपण यूज करू शकतो हे आम्ही शिकवतो व्हर्च्युअल प्रोडक्शन अकॅडमीच्या थ्रू. ह्याच्यामध्ये आणखी 2 तुमचे क्वेश्चन्स होते, ते पण मी कंप्लीट करतो. एका क्वेश्चनमध्ये तुम्ही ॲक्च्युली 2 क्वेश्चन विचारले होते रेफरन्सिंगमध्ये. हे बघा, जेव्हा स्टुडंट हे सगळं शिकतो, आमचं जे ॲपटेक आम्ही जी आमची इन्स्टिट्यूट आहे ह्याच्यामध्ये एक युनिक जी गोष्ट आहे ते नुसतं क्लासरूम ट्रेनिंग आम्ही देत नाही. कारण तुम्ही क्लासरूम ट्रेनिंग तर कॉलेजेसमध्ये आणि युनिव्हर्सिटीजमध्ये पण मिळतं. राईट. आता ते इम्प्लिमेंट कसं करायचं रिअल लाईफ केसेसमध्ये, तर आमच्याकडे आणखी 3 वेगळ्या प्रक्रिया असतात ट्रेनिंग झाल्यानंतर किंवा स्किलिंग झाल्यानंतर. एक तर आम्ही जे अशा मूवीज आहेत ज्याच्यामध्ये VFX किंवा ॲडव्हान्स VFX यूज होतं, जसं आता फॉर एक्झाम्पल ब्रह्मास्त्र झाली मूवी आपल्याकडे आली होती, गदर 2 झाली आपल्याकडे, तर आम्ही ह्या अशा फिल्मचं स्क्रीनिंग करतो आणि मुलांना ॲक्च्युली लाईव्ह एक्सपिरियन्स देतो की बाबा कसं ही फिल्म बनवली असेल. ते आमचे ट्रेनर्स किंवा आमचे जे फॅकल्टीज आहेत ते शिकवतात. हे एक झालं. दुसरा जो स्टेज आहे त्याच्यामध्ये अशा मूवीजमधले काही आम्ही क्लिप्स काढतो आणि त्या क्लिप्स आम्ही रेप्लिकेट करायला सांगतो आमच्या मुलांना. म्हणजे ते शिकतात ॲक्च्युली लाईव्ह तशा सिनॅरिओमध्ये, तशा एन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्हाला तशी फिल्म, शॉर्ट फिल्म बनवायची असेल तर तुम्हाला काय क्वालिटीज किंवा ॲट्रिब्यूट्स पाहिजेत आणि आम्ही जे शिकवले ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता की नाही, हे दुसरी गोष्ट आहे जी आम्ही शिकवतो. तिसरं काय आहे की आमच्याकडे एक इंडस्ट्री कनेक्ट म्हणून टीम आहे जी सगळ्या ब्रँड्ससाठी आहे, तर ह्या ब्रँडसाठी पण आहे ती. ही टीम काय करते की इंडस्ट्रीमधले जे एक्सपर्ट्स आहेत स्टुडिओजमध्ये, मोठ्या मोठ्या स्टुडिओजमध्ये किंवा फिल्म्समध्ये जे काम करतात त्यांच्याबरोबर त्यांचा सहवास आम्ही करवतो आणि लाईव्ह प्रोजेक्ट्समध्ये त्यांना एक्सपिरियन्स देतो मुलांना. तर ह्या 3 गोष्टी तुम्ही रेफरन्स म्हणून म्हणू शकता, कारण ट्रेनिंग आणि स्किलिंग हे क्लासरूममध्ये होतं, पण मुख्य आहे की तुम्ही ऑन द जॉब हे यूज कसं करू शकता आणि रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करू शकता. सो हा जो दुसरा भाग आहे तो आय थिंक खूप क्रिटिकल आहे, जो तुम्हाला नॉर्मल कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी एज्युकेशनमध्ये हे नाही मिळणार एक्सपोजर. आणि तो आमचा व्हॅल्यू प्रपोजिशन किंवा युनिक प्रपोजिशन आपण जे म्हणतो, ॲपटेकचे सगळे जे कोर्सेस किंवा जे सगळे जे जॉनर्स आहेत त्या सगळ्याच ह्याच्यामध्ये आम्ही हे करतो. ओके. बजेट मर्यादांमध्ये काम करताना क्रिएटिव्हिटी कशी टिकवून ठेवली जाते? हे बघा, व्हर्च्युअल प्रोडक्शनचं एक जे खास आहे की तुम्ही बजेट ऑलवेज कंट्रोलमध्ये ठेवू शकता. आता ट्रॅडिशनल तुम्ही जर फिल्म मेकिंग किंवा मूवी मेकिंग बघितलं तर पूर्वी काय व्हायचं, पूर्वी जो डिरेक्टर आहे तो आपलं प्रॉप्स लागायचे, त्याला सेट बनवायचा तुम्ही, त्याच्यानंतर लोकेशनला तुम्हाला जावं लागायचं. शूटिंग जर समजा त्या पर्टिक्युलर लोकेशनमध्ये तुम्ही गेलं नाही तर ते शूटिंग नाही होत. राईट. तर तुम्हाला सगळं इक्विपमेंट्स, कॅमेरा, प्रॉप्स, सेट, नंतर क्रू मेंबर्स हे सगळे तुम्ही घेऊन जाणार तिकडे. तिकडे गेल्यानंतर एन्व्हायरमेंट तुमच्या कंट्रोलमध्ये नसतं. राईट. कारण तिकडे समजा लाईटिंग आहे, कधी पाऊस आहे, ऊन आहे, काय थंड लोकेशनमध्ये वेदरचा प्रॉब्लेम येतो, मग तुम्हाला थांबावं लागतं, मग तुम्ही तिकडे राहता, तुमच्या अकॉमोडेशनचा कॉस्ट. तर हे काही एक्सपेन्सेस जे आहेत हे आपल्या ट्रॅडिशनल फिल्म मेकिंगमध्ये असतातच. आता व्हर्च्युअल प्रोडक्शनमध्ये आपण काय करतो की हे सगळं जे आहे एन्व्हायरमेंट जे आपण म्हणतो, जे कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट आपण जे म्हणतो,
ते आपण स्टुडिओमध्ये बनवतो ओके. आणि आपण ते LED स्क्रीनवरती ते पूर्ण जे आहे क्रिएट करतो आपण. आता मी एक्झाम्पल जर द्यायचं झालं तुम्हाला, आपल्याला समजा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं काय एक हे करायचं आहे समजा, त्या बॅकग्राऊंडमध्ये त्यांच्या किल्ल्यामध्ये आपल्याला काही शूट करायचं आहे, तर टेक्निकली आपण ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये तुम्ही त्या किल्ल्यावर जाल, तुम्ही सगळे लोक घेऊन जाल, क्रू घेऊन जाईल, तिकडे प्रॉप बनवाल, तुम्ही सेट बनवाल, राईट. हे खूप टाइम कन्झ्युमिंग आणि कॉस्टली अफेअर आहे. बरोबर. वेदर कंडिशन्स असतात, पाऊस आहे कधी कधी. आता हे आपण पूर्ण एन्व्हायरमेंट जे आहे हे आपण कम्प्युटर ग्राफिक्सच्या ह्याच्याप्रमाणे आपण ते क्रिएट करू शकतो स्टुडिओच्या आतमध्ये, ओके. आणि त्याचं अखंड शूटिंग आपण स्टुडिओमध्ये करू शकतो. हो. सर तुमचा क्रिएटिव्हिटी वरती कंट्रोल पण राहतो, आणि काही गोष्टी तुम्ही ज्या सेटवर कंट्रोल नाही करू शकत त्या तुम्ही स्टुडिओमध्ये कंट्रोल करू शकता. ओके. त्यामुळे कॉस्ट हा एक मोठा बजेट जर तुम्ही जो म्हणालात की बजेट तुम्ही कसं कंट्रोल करू शकता, आय थिंक व्हर्च्युअल प्रोडक्शन टेक्नॉलॉजी जर तुम्ही यूज केलीत तर तुम्ही बजेट ऑटोमॅटिकली कंट्रोल करता, कारण हे सगळे जे एलिमेंट्स मी आता जे सांगितले हे सगळे तुमचे कट होतात इव्हेंच्युअली. बरोबर. तर टाइम पण एक फॅक्टर आहे आणि कॉस्ट पण एक फॅक्टर आहे, दोन्हीची गोष्टी तुम्ही कंट्रोलमध्ये आणू शकता. ओके. खूप इंटरेस्टिंग Interesting आहे. म्हणजे एवढा तामझाम घेऊन तिकडे एखाद्या जागेवरती जाणं, बरोबर. त्यात पण ते सगळं रिस्क घेऊन, त्यापेक्षा एकच तुम्ही जर स्टुडिओमध्ये गेलात ते व्हर्च्युअल प्रोडक्शनमध्ये सगळं केल्यानंतर एक इझिली लोकांना आणि आपण वेगळे वेगळे एन्व्हायरमेंट्स किंवा वेगळे वेगळे बॅकड्रॉप्स आपण क्रिएट करू शकतो. आज तुम्ही समजा किल्ल्यामध्ये केलं, हां. उद्या तुम्ही म्हणालात की मला कॅफे शॉपमध्ये करायचं आहे, ओके. तिसरं तुम्ही म्हणाल की मला एखाद्या स्टेडियममध्ये काय करायचं आहे, तुम्ही एखाद्या वेळेस म्हणाल की मला एकदम थंड जागेवर हिली एरियामध्ये बॅकग्राऊंडमध्ये करायचं आहे, जंगलमध्ये करायचं आहे. हे सगळी सेटिंग्स तुम्ही स्टुडिओमध्ये बसून कम्प्युटर इमेजरी थ्रू, ज्याला आपण CGI म्हणतो, ओके. हां. तुम्ही ते क्रिएट करू शकता स्क्रीनवरती आणि तुम्ही शूट करू शकता. तर जस्ट इमॅजिन करा तुम्ही की किती तुमचा टाइम, एफर्ट, एनर्जी हे सगळं सेव्ह होतं. करेक्ट करेक्ट. आणि आपण आता पहिलं प्री प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन या स्टेजेस म्हणालो. ह्या तिन्ही स्टेजेस एकत्र जेव्हा मी हे शूटिंग होतं थ्रू कम्प्युटर इमेजरी ग्राफिक्स, ते हे तिन्ही स्टेजेस एकत्र होऊ शकतात ऑन अ रिअल टाइम बेसिस. ओके. त्यामुळे तुमचा टाइम जो आहे फिल्म मेकिंगचा किंवा प्रोडक्शनचा हा कम्प्लिटली शॉर्टन होतो आणि तुम्ही बजेटमध्ये पण राहता, कारण तुम्ही एका लोकेशनवरती सगळं शूट करता. करेक्ट. मराठी किंवा इंडियन कॉन्टेंटसाठी व्हिज्युअल एस्थेटिक तयार करताना प्रेक्षकांच्या मानसिकतेचा विचार केला जातो. ऑफकोर्स केला जातो. आता आपण मराठी जर मूवीचं बघितलं, मूवी इंडस्ट्री, अजून मराठी इंडस्ट्रीमध्ये हे आलेलं नाही आहे टेक्नॉलॉजी, मी तरी बघितलेली नाही आहे. बॉलिवूड, हॉलिवूड मूवीजमध्ये ही होते, पण जेव्हा आपण मराठी मूवीची गोष्ट करतो, आज आपण लास्ट 8-10 वर्षामध्ये बघितली तर मराठी फिल्म इंडस्ट्री पण सॉलिड खूप इव्हॉल्व्ह झालेली आहे. कॉन्टेंट असेल किंवा व्हिज्युअल इफेक्ट्स असतील, हे आय थिंक मी जे बघतोय आज लास्ट 3-4-5 वर्षामध्ये, हे ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो की इट इज ॲज गुड ॲज हिंदी किंवा इवन बॉलिवूड, हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जे होतं आहे, इट इज इक्विव्हॅलंट, इट इज कम्पेरेबल. आता हे सगळं करताना जे ट्रॅडिशन आहे मराठी सिनेमाचं, हे आपल्याला नेहमी ठेवावं लागतं लक्षात. आणि तुम्ही जेव्हा फिल्म बनवता तेव्हा हे ॲस्पेक्ट्स तुम्हाला कन्सिडर करूनच आपण बनवतो. तर असं काही नाही आहे, आपण काही मराठी मूवीज अशा पण झालेल्या आहेत ज्या इंटरनॅशनल पातळीवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे हे तुमचा जे प्रश्न आहे ते एकदम व्हॅलिड आहे, आणि आपण ते जी सभ्यता असेल किंवा जे ट्रॅडिशन असेल मराठी मूवीचं, तो आपण नेहमी ह्याच्यात ठेवतोच ते. बरोबर. व्हिज्युअल प्रोडक्शनमध्ये जे नवीन तंत्रज्ञान येते, फॉर एक्झाम्पल व्हर्च्युअल प्रोडक्शन, AI बेस्ड एडिटिंग टूल्स, तर मग तो कसा वापर केला जातो त्याचा, म्हणजे तो किती उपयोगी ठरतो? हे आय थिंक माझं आधीचा प्रश्न जो होता त्याच्यामध्ये मी हा पार्ट कव्हर केला होता. आपण कम्प्युटर ग्राफिक्सद्वारे मोठ्या LED स्क्रीनवरती ती जी इमेज आहे ती आपण क्रिएट करतो, 3D इमेज आपण क्रिएट करतो आणि ती आपण तशी शूट करतो. जर फॉर एक्झाम्पल तुम्ही डायरेक्टर आहात एका फिल्मचे आणि तुम्ही एक मला ब्रीफ दिलं की बाबा मला ह्या बॅकग्राऊंडमध्ये मला हे शूट करायचं आहे आणि ही थीम आहे, तर माझ्या अकॅडमीमधनं जो स्टुडंट ट्रेन झालेला आहे तो त्याचं स्टोरी बोर्ड बनवतो
इलस्ट्रेशन्स त्याचं बनवतो ओके आणि एकदा ते तुम्ही साइन ऑफ केलं म्हणजे कारण ची क्रिएटिव्हिटी ही असं आहे की प्रत्येक क्रिएटर व्हिज्युअल त्याचं कसं व्हिज्युअलायझेशन करेल हे वेगळं आहे. एका पर्टिक्युलर स्टोरीचं व्हिज्युअलायझेशन तुम्ही कराल वेगळ्या पद्धतीने, मी करीन वेगळ्या पद्धतीने आणि कोण तिसरा माणूस वेगळ्या पद्धतीने करेल. ओके तर स्टोरी बोर्डिंग झाल्यानंतर आणि तुम्हाला ते पटल्यानंतर अगर तुम्ही डिरेक्टर आहात तर ते मग आपण ते LED स्क्रीनवरती त्याचं व्हिज्युअलायझेशन करतो थ्रू कम्प्युटर ग्राफिक्स इमेजरी आणि मग ते आपण शूट करतो. ओके ही टेक्नॉलॉजी आहे ही. ओके तर मला याच्यावरूनच एक प्रश्न विचारायचा आहे की आपण जसं मगाशी म्हणालो की महाराजांचं जेव्हा शूट करायचं असेल त्याचा किल्ला दाखवला तर त्यानुसार जर एका आर्टिस्टची मूव्ह असेल की त्याला फर्स्ट स्टेपवरनं 5th 6th वरती पोहोचायचं आहे तर त्यानुसार देखील आपण चेंज हो करतो. हो 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 ॲक्च्युली मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता हे वेव्सचा इव्हेंट झाला तुम्हाला माहिती असेल जे आपल्या गव्हर्नमेंटने सपोर्ट केला होता. येस 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 BKCला मोठा इव्हेंट झाला 4 दिवसाचा. एक मे पासून आय थिंक 5 मे पर्यंत होता. इनफॅक्ट आम्ही तिकडे मोठा एक स्टुडिओ स्टॉल घेतला होता जो आपल्या प्राईम मिनिस्टरने व्हिजिट केला होता. ऑनरेबल नरेंद्र मोदी साहेबांनी व्हिजिट केला होता आणि तिकडे आमच्या मुलांनी ॲक्च्युली हे छत्रपती शिवाजी महाराजांचंच हे केलं सेट क्रिएट केलेला होता. ओके आणि त्याच्यामध्ये आणखीन 2-3 गोष्टी होत्या. तुम्ही आता म्हणालात की पायऱ्या करायच्या असतील, हे सगळं पॉसिबल आहे कारण आपण हे 3D करतो आणि 3D मध्ये हे सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. ओके मग ह्याला साधारणतः किती वेळ लागतो या प्रोसेसला म्हणजे ते सगळं बनवणं पण एक काहीतरी प्रोसेस असेल ना त्याच्या मागे. नाही ते हे बघा हाच तर मी तुम्हाला टाईमचा जो फॅक्टर मग आधी सांगितला होता 5 मिनिटापूर्वी. हे जर नॉर्मल तुम्ही जर असा सेट बनवायला गेलात तर त्या सेटमध्ये पुष्कळ टाईम लागतो तुम्हाला करेक्ट कारण तुम्हाला कार्पेंट्री वर्क लागतं, तोडफोड लागते, परत ते कार्बन एमिशन जे आपण म्हणतो कारण हे तुम्ही बनवल्यानंतर मग तोडता पण ते वेस्ट होतं. नंतर काय करतो तुम्ही एकदा प्रॉप बनवला सेट बनवला आणि तुमचं शूट झालं की तुम्ही ते डिस्ट्रॉय करता, ते यूज नाही होत परत. ह्याच्यामध्ये हे सगळं वेस्टेज अवॉइड होतं. सो हे कार्बन फ्री आहे, हे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे आणि ह्याच्यामध्ये टाईम पण खूप. एकदा तुमचं स्टोरी बोर्डिंग झालं आणि डायरेक्टरने साइन ऑफ केलं की बाबा माझं जे व्हिज्युअलायझेशन आहे ते तुम्ही बरोबर बनवलेलं आहे त्याप्रमाणे, मग ते बनवायला कम्प्युटर ह्याच्यामध्ये जास्त वेळ नाही लागत. मग ती टेक्नॉलॉजी आली आणि जिकडे टेक्नॉलॉजी आली तिकडे स्पीड आला. ओके आता मला एक गोष्टी कळत आहे. म्हणजे साधारणतः मूवी बघितल्यानंतर असं व्हायचं की हा ठीक आहे हे झालं असेल त्या लोकेशनला गेले असतील इकडे शूट झालं असेल पण ह्याच्या मागे हे सुद्धा आहे. बरोबर. म्हणजे नाण्याची जशी दुसरी बाजू असते तशी ती आता मला यांच्याकडनं कळते. इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा ऍक्च्युली मध्ये तुम्ही एक इंटरव्ह्यू जर बघितला असेल अक्षय कुमारने एक इंटरव्ह्यू दिला होता. ओके तर त्यांनी म्हटलं होतं की आता मला शूटिंग करायला ॲक्च्युली तेवढी मजा येत नाही, कंटाळा येतो. का? कारण पूर्वी ते म्हणायचे की मला वेगळ्या लोकेशनला जायला मिळायचं, इंटरनॅशनल लोकेशनमध्ये जाऊन शूटिंग व्हायचं. तर 1 महिना 2 महिना 3 महिना कधी 6 महिने लागायचे मोठं. आता हे शूटिंग सगळं स्टुडिओमध्ये होतं. तर त्यांनी एकदम लाईट ह्याच्यामध्ये ह्युमरमध्ये म्हटलं होतं की आता हे एवढं कन्व्हिनियंट झालेलं आहे की आमचा पण त्रास वाचतो हे सगळं करायला आणि कॉस्ट पण. खरंच आहे. रिअल टाइम सेट लोकेशनच्या तुलनेत व्हर्च्युअल प्रोडक्शन वापरल्यानंतर फिल्म मेकर्सना नेमका काय फायदा होतो हा पहिला प्रश्न. आणि त्याच्यातच दुसरा असा की काही समस्या आहेत का जे व्हर्च्युअल प्रोडक्शन सॉल्व्ह करू शकतं या बाबतीत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जो क्रिएटर किंवा फिल्म मेकर आहे किंवा डिरेक्टर आहे, मी म्हणेन की त्याची जी क्रिएटिव्हिटी जी आहे, जी त्याच्या माइंडमध्ये जे व्हिज्युअलायझेशन आहे त्या पर्टिक्युलर सीनचं किंवा थीमचं, हे व्हिज्युअलायझेशन रिअलमध्ये आणायला खूप कठीण आहे. म्हणजे जर तुम्ही प्रॉप क्रिएट केला, सेट क्रिएट केला, कारण त्याच्यामध्ये बरीच तोडफोड होते, बरेच चेंजेस होतात. बनवल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे हे मला जसं पाहिजे होतं, मी जसं व्हिज्युअलाइज केलं होतं तसंच होत नाही, मग ते बऱ्याचदा तुम्हाला सेट तोडावा लागतो. असे बरेच इन्स्टन्सेस झालेले आहेत. आता व्हर्च्युअल प्रोडक्शनमुळे काय होतं की तुम्ही ते रिअल टाईम बेसिसवरती ते चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल आता समजा आपण हे शूट करतोय आणि समजा हे शूट आपण अज्युम करूया कॅफेटेरियामध्ये होतंय ओके आणि पाठीमागे जे सगळं कॅफेटेरियाचं माहोल आहे, थीम आहे, आणि शूट करताना मला रिअलाईज होतंय की बाबा हे राईट साईडला एक झाड येतं किंवा आपल्या पाठी हे एक छोटंसं प्लांट तुम्ही ठेवलेलं आहे, ते समजा ऑब्स्ट्रक्ट करते. ओके तर मी ते थ्रू व्हर्च्युअल प्रोडक्शन
कारण ते 3D इमेज मी बनवलेलं आहे त्याचं. त्यामुळे माझ्याकडे ती फ्लेक्सिबिलिटी आहे ॲज अ डिरेक्टर, ॲज अ फिल्म मेकर, की मी तुम्हाला रिअल टाईम सांगू शकतो की बाबा ते हलव आणि त्याची पोझिशन चेंज कर. पॉसिबल आहे? हां, पॉसिबल आहे. हे पॉसिबल आहे. हे टेक्नॉलॉजी आहे आता. हे तुम्ही नॉर्मल कंडिशनमध्ये नाही करू शकत. समजा जर तुम्ही आता तर तुम्हाला हलवलं पाहिजे, माणसं आणली पाहिजेत. हे मी एक छोटंसं एक्झाम्पल दिलं. ओके. पण असे बऱ्याचदा होतं की तुमच्या सेटवरती तुम्ही काहीतरी एक मोठा प्रॉप होत असतो किंवा बॅकग्राऊंड असतं किंवा वॉल असते. करेक्ट. ती मग तुम्हाला वाटते शूट करताना की ऑब्स्ट्रक्ट करते किंवा मला तोडावी लागेल. हां. तर हे मी जेव्हा कम्प्युटरवरती जे लाईव्ह जेव्हा मी हे चेंज करतो करेक्ट. तेव्हा मी ते ॲक्च्युली चेंजेस रिअल टाईम बेसिसवर करू शकतो. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की जो डिरेक्टर आहे, जो फिल्म मेकर आहे, त्याच्याकडे खूप फ्लेक्सिबिलिटी येते ना मग. कारण तुम्ही मिक्स अँड मॅच करू शकता तुम्हाला जे हवं त्याप्रमाणे. येस. ओके. बापरे, ह्याच्यात एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, ते मला आता एक 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 गोष्टी कळतात. भारतात व्हर्च्युअल प्रोडक्शनचं फ्युचर आणि स्कोप काय तुमच्या मते? हे बघा, आता जर तुम्ही यूज केसेस बघितल्यात की व्हर्च्युअल प्रोडक्शन कुठे कुठे यूज होतं, तर पहिलं तर फिल्म्समध्ये होतंच, मूवीज आणि फिल्म्समध्ये होतंच, शॉर्ट फिल्म्समध्ये पण होतं. तुम्ही आता OTTमध्ये प्लॅटफॉर्मवरती वगैरे शॉर्ट काय काय फिल्म्स येतात त्याच्यात होतं, ॲडव्हर्टायझिंगमध्ये होतं, बरोबर. त्याच्यानंतर इव्हेंट्समध्ये होतं. ह्या काही यूज केसेस आहेत. आता तर लेटेस्ट जे न्यूज येतं याच्यामध्ये डिफेन्स, बाकी पण सेगमेंट्समध्ये हे यूज व्हायला लागलेलं आहे. तर हे तुम्ही व्हर्च्युअली सगळ्या इंडस्ट्रीमध्ये यूज करू शकता. असं काही नाही आहे की इट इज कन्फाईन्ड टू फिल्म और प्रोडक्शन और इव्हेंट्स. आता तर त्याच्या यूज केसेस वाढल्यात आणि ते वाढतच जातील. जसं हे अवेअरनेस वाढेल, आणि मी ॲक्च्युली आपल्या गव्हर्नमेंटला पण थँक्स त्यांचे देतो, कारण जे करंट गव्हर्नमेंट जे प्रमोशन करतं आहे या इंडस्ट्रीचं, क्रिएटिव्हिटी, आपल्या आर्टचं, कल्चरचं, मीडिया अँड एंटरटेनमेंटचं जे प्रमोशन करतं आहे, आय थिंक ह्याच्यामुळे आपला अवेअरनेस वाढेल भारतामध्ये. आणि जसा अवेअरनेस वाढेल तसे जास्तीत जास्त लोक, स्टुडंट्स, क्रिएटर्स आपले जन्माला येतील आणि आम्ही आहोत त्यांना सपोर्ट करायला, हेल्प करायला. येस. आता हे ऐकल्यानंतर मला असं वाटतं की मी सुद्धा ह्या गोष्टीत इन व्हायला पाहिजे. बरोबर आहे. मला सपोर्ट आणि करा. आम्ही अजून एक आम्ही ॲपटेक जी ऑर्गनायझेशन आहे, जी कंपनी आहे, ते देखो फक्त आम्ही क्रिएटर किंवा क्रिएटिव्हिटी किंवा स्किल देत नाही. मी तुम्हाला सांगितलं आमची इंडस्ट्री कनेक्टची टीम आहे, आमची प्लेसमेंटची टीम आहे. तर आम्ही प्लेसमेंट असिस्टन्स पण देतो आमच्या स्टुडंट्सना. तर तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर हे जे आता आपण इंडस्ट्रीज म्हणाले, फिल्म असेल, मूवीज असेल, OTT शॉर्ट फिल्म्स असतील, इव्हेंट्स असतील, ॲडव्हर्टायझिंग, मी जी एक्झाम्पल्स दिली, अशा इंडस्ट्रीजमध्ये आमची जी टीम आहे ती ॲक्च्युली प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज पण आम्ही फाइंड आउट करतो आणि स्टुडंट्सला आम्ही हेल्प करतो, असिस्ट करतो, जॉब रेडीनेस करून त्यांना प्लेस करायसाठी. ओके. तर एक फुल सायकल जो आमच्याकडे स्टुडंट येतो तो एकदम एंड टू एंड आम्ही त्याची काळजी घेतो आणि इव्हेंच्युअली वी एन्श्युअर की त्याला प्लेसमेंट मिळाली, त्याला जॉब मिळाला, किंवा त्याला फ्रीलान्सिंग जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हेल्प करतो. ओके. मी मागे एकदा स्टुडिओ व्हिजिट केलं होतं, त्यावेळी बरंचसं मला सरांनी एक्सप्लेन केलं होतं की काय असतं, कसं असतं. अँड देन आय एम शॉक की असं पण असतं. पण इंटरेस्टिंग होता हा सगळा टॉपिक. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सडनली गेम ह्या गोष्टीकडे वळलो की गेममध्ये त्यांनी जे अँगल लावले होते, तुम्हाला पुढे सरकायचं तर पुढे सरकू शकता, मागे सरकायचं तर मागे, इकडे तिकडे मूव्ह जे काय असेल ते, हे मला ॲक्च्युली माहिती नव्हतं की या सगळ्या प्रोसेस अशा असतात. गेम खेळताना इझी वाटतो, पण ते बनवण्याचे जे मेथड्स आहेत, त्या थेरीज आहेत, त्या खूप कठीण असतात. त्याबद्दल मला काहीतरी सांगाल का? पण गेमिंगशी ह्याच्याशी काही संदर्भ नाही आहे. व्हर्च्युअल प्रोडक्शन हे एक वेगळी लाईन झाली, गेमिंग ही कम्प्लिटली एक वेगळी लाईन झाली. गेमिंगचा व्हर्च्युअल प्रोडक्शनशी तसा काय संबंध नाही आहे, काही संबंध नाही. ओके. फिल्म प्रोडक्शनच्या प्रक्रियेत जसं की प्री प्रोडक्शन आहे, पोस्ट प्रोडक्शन आहे, आणि त्याच्यामध्ये जास्त आव्हानं कोणती आहेत आणि तुम्ही ती कशी हाताळलीत तुमच्यानुसार? पोस्ट प्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला पहिलाही सांगितलं आता बोलताना की पोस्ट प्रोडक्शन हे खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये जास्त टाईम जातो, कारण तुम्हाला पुष्कळ एडिट्स, कट्स करावे लागतात, मिक्सिंग करावं लागतं, त्याच्यामध्ये मॅक्झिमम वेळ जातो. आता हे सगळा जो प्रोसेस आहे किंवा स्टेप आहे हे आपण व्हर्च्युअल प्रोडक्शनच्या थ्रू एलिमिनेट करू शकतो, थ्रू टेक्नॉलॉजी.
त्यामुळे तुम्ही तुमचा जो प्रश्न आहे ॲक्च्युली त्याच्यामध्येच उत्तर आहे कारण व्हर्च्युअल प्रोडक्शन आपण जर टेक्नॉलॉजी यूज केली करेक्ट. तर हे आपण रिअल टाईम बेसिसवरती करून हा ॲक्च्युली स्टेप जो आहे मी नाही म्हणेन की तो कम्प्लिटली कट डाऊन नाही होत पण तो आपण मिनिमाइज करू शकतो श्रिंक करू शकतो ओके. आणि रिअल टाईम बेसिसवरती काही टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात काही टेक्निकल टर्म्स आहेत जे मी प्रेक्षकांना आता सांगितले तसं आहेत एखाद्याच कळायचे नाही तर मी ते यूज नाही करत पण टेक्नॉलॉजी हा जो व्हर्च्युअल प्रोडक्शनची जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये हे सगळे टूल्स यूज होतात जेणेकरून तुमचं पोस्ट प्रोडक्शन शॉर्टन होतो टाईम कॉस्ट कमी होतो आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुमचा स्पीड प्रोडक्ट म्हणजे तुमच्या प्रोडक्शनसाठी रेडीनेस जो असतो तो लवकर होतो. ओके. व्हर्च्युअल प्रोडक्शन आता जगभरात पॉप्युलर होत आहे तर तुम्ही काही आयकॉनिक मूवीज किंवा टायटल्स असे सांगू शकता का ज्याच्यामध्ये हो. व्हर्च्युअल प्रोडक्शनचा सहभाग आहे? हे बघा बऱ्याच मूवीज आहेत इनफॅक्ट काही मूवीज मी तुम्हाला सांगतो ज्या आपल्या प्रेक्षकांना माहिती असतील. अवतार मूवी आपण बघितला असेल, हो. बॅटमॅन मूवी आपण बघितला असेल, Favorite. गदर 2 आपण बघितला असेल. ह्याच्यामध्ये यूज झालेलं आहे. ओके. ह्याच्यामध्ये व्हर्च्युअल प्रोडक्शन यूज झालेलं आहे. झालेलं आहे. नंतर तुमचं आणि पण आहेत मॅन्डोलेरियन म्हणून आहे इंग्लिश मूवी त्याच्यामध्ये लायन किंगमध्ये झालेलं आहे. अशा काही मूवीज आहेत याच्यामध्ये झालेल्या ह्या काही मूवीज आहेत पण बऱ्याच मूवीजमध्ये आजकाल व्हर्च्युअल प्रोडक्शन हे कॉमन झालेलं आहे. जिकडे तुमचं ॲक्शन आहे जिकडे फिक्शन आहे ॲक्शन आहे तिकडे मोस्टली व्हर्च्युअल प्रोडक्शन आजकाल यूज होते. आणि देखो एक चांगली गोष्ट जी भारताच्या दृष्टीने आहे कारण जे तुमचे प्रेक्षक बघत असतील त्याच्यामध्ये पुष्कळ स्टुडंट्स लोक असतील की त्यांना इंटरेस्ट असेल की मला काय फायदा होईल हे करून. आपण जॉब क्रिएशन किंवा फ्रीलान्सिंगचं आपण बोललो आता सध्या काय ट्रेंड चाललं आहे की ज्या बाहेर आपल्या इंडियाच्या बाहेर ज्या मूवीज बनतात इंडियामध्ये आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा कॉस्ट ऑफ लेबर स्वस्त आहे कम्पेअर्ड टू बाहेर फॉरेन कंट्रीजमध्ये. तर सगळं आउटसोर्सिंग इंडियामध्ये होतं आहे. त्यामुळे जे बाहेरचं जे सगळं काम आहे जे तुम्ही आता या मूवीज बघता ज्या लाईव्ह होतात इंडियामध्ये असतील किंवा बाहेर असतील त्याचं काम सगळं इंडियामध्ये होतं आहे. आणि हे आय थिंक खूप एनकरेजमेंट आहे आपल्या मुलांसाठी. भारताच्या मुलांसाठी खूप एनकरेजिंग आहे कारण हे काम आपल्याला जर इकडे मिळत असेल तर आपल्याला एक तर एक्सपोजर मिळतं आणि जॉब क्रिएशनसाठी हेल्प होतं ह्याचं. येस, करेक्ट. मध्यंतरी एक असा पॉईंट आला होता की जसं जसं AI इन्व्हॉल्व्ह होत आहे किंवा जशा जशा गोष्टी खूप इझी होत आहेत त्यावेळी खूप वर्कर्स असे त्यांच्या हातातून कामं जात आहेत असे खूप पॉईंट्स आले होते की AI आल्यानंतर बऱ्याचशा लोकांना भीती वाटायला लागली की भाई आता जॉब जाणार मग त्याच्यावरचं सोल्युशन काय? नाही पण हे ॲक्च्युली चुकीचं आहे. हे तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात. आपण हे पॉडकास्ट चालू आहे आय थिंक हे सगळ्यांना जाणणं आवश्यक आहे की AI मुळे जॉब जाणार नाही. मी परत सांगतोय जॉब जाणार नाही. AI हे आपली प्रोडक्टिव्हिटी एनहॅन्स करायला आपल्याला मदत करेल. तर AI तुम्ही वापरून किंवा AI टूल्स वापरून आपण जो रेग्युलर ॲक्टिव्हिटी काही आपण कुठच्या कामामध्ये जी प्रोडक्टिव्हिटी आपण म्हणतो ती आपली प्रोडक्टिव्हिटी एनहॅन्स किंवा इम्प्रूव्ह करण्यासाठी AIचा उपयोग होतो. AI हे कधीही जॉब रिप्लेस करणार नाही. तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. येस, नक्कीच. तर हे आय थिंक तुमच्या प्रेक्षकांसाठी खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे आणि तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला त्यामुळे धन्यवाद. येस, थँक्यू. ग्रीन स्क्रीनचा वापर हा खूप वर्षांपासून होत आलेला आहे. तर मग व्हर्च्युअल प्रोडक्शन ही टेक्नॉलॉजी गेम चेंजर ठरू शकते का याच्यामध्ये आणि ग्रीन स्क्रीन अजूनही रिलेव्हन्स ठरू शकेल का? हो, ग्रीन स्क्रीन अजूनही वापरला जातो. आपण जरी व्हर्च्युअल प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यूज केली तरी बघा काय असतात बजेट्स असतात. प्रत्येक डिरेक्टरचे फिल्म मेकरचे क्रिएटरचे बजेट्स असतात. आता तुम्हाला लो कॉस्टमध्ये काही करायचं असेल तर तुम्हाला ग्रीन स्क्रीन आजही वापरली जाते. बरोबर. जर तुमचं बजेट जरा जास्ती असेल तर मग आपण ग्रीन स्क्रीन एलिमिनेट करून पूर्ण LED बॅकग्राऊंडमध्ये करू शकतो पण त्याच्यामध्ये मग थोडा कॉस्ट वाढतात. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच राहील की ग्रीन स्क्रीन हे अजूनही यूज होणार आणि त्याचं ते रिप्लेस पूर्णपणे होणार नाही अनलेस तुमचं खूप बिग बजेट फिल्म असेल तर मग ते आपण कम्प्लिटली एलिमिनेट करू शकतो. बरोबर. बरं, तर मग काही नौके फिल्म मेकर्स असतील ज्यांना एखादा प्रोजेक्ट खूप जास्त नेक्स्ट लेवलला करायचं पण त्यांच्याकडे बजेटचा इश्यू आहे बट त्यांना ग्रीन स्क्रीन न वापरता ते LED वरतीच करायचं तर मग काही पॉसिबल आहे. पॉसिबल आहे ते पण एक साधारणतः थोडासा कॉस्ट वाढेल. देखो तुमचा प्रोडक्शन कॉस्ट थोडासा वाढेल ओके
कारण LED म्हटल्यावरती LEDचा कॉस्ट आला. ग्रीन स्क्रीन यूज केल्यानंतर काय होतं की आपण तो जो ग्रीन स्क्रीन बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला ग्रीन स्क्रीन दिसणार नाही, बरोबर. कारण जसं मी म्हटलं की आम्ही बॅकग्राऊंड ते क्रिएट करतो, जे थीम आहे ती तुमची क्रिएट होते. येस. तर ते टेक्नॉलॉजीच्या द्वारे आपण तो एक लेअर त्याच्यामध्ये घालतो आणि ग्रीन स्क्रीन तुम्हाला ॲक्च्युली शूट करताना दिसणार नाही. पण तुमचं जर बजेट कमी असेल तर ग्रीन स्क्रीन लागेल. जर तुम्ही आता ह्या एक्झाम्पलमध्ये म्हणताय की LED यूज करायसाठी तुम्हाला जर चालत असेल तर ग्रीन स्क्रीन आपण कम्प्लिटली एलिमिनेट करून LED यूज करू शकतो. येस. आता याच एक रिलेटेड प्रश्न विचारतो की आता भरपूर म्हणजे माझ्या एजची मुलं असतील किंवा लहान मुलं असतील, त्यांचे माइंडसेट खूप वेगळे आहेत. स्टोरी बघतात ते, त्यांच्या एक डोक्यासमोर एक चित्र फिरत असतं. इन शॉर्ट ते एक LED फ्रेमच करतात त्यांच्यात की इकडनं हे हा आला, इकडनं तो आला. ह्या सगळ्या ज्या गोष्टी क्रिएट होत असतात, मग ह्या सगळ्या गोष्टी क्रिएट होतात ते कुठे? तर बॉलिवूड, हॉलिवूड, साऊथला वगैरे, जिथे ॲक्शन जास्त दिसतं. मराठीमध्ये जसा आपला मगाशी विषय झाला की हा अजूनही विषय तिथे अजून तेवढा इन झालेला नाही. तर मग हा इन होण्याकरिता तुम्ही किंवा तुमच्या प्रोडक्शन्स मेंबरने असं काही केलंय का विशेष, की बाबा हा मराठीमध्ये पूर्णपणे उतरला पाहिजे हा विषय? हे बघा, तिकडे आमचा जास्त इन्फ्लुअन्स होऊ शकत नाही तिकडे. कारण आम्ही काय करतो, बेसिकली आम्ही करतो काय, व्हर्च्युअल प्रोडक्शन अकॅडमी असेल किंवा आमचे बाकी ब्रँड जे आपण म्हणाले, ॲपटेक काय करतं, ॲपटेक बेसिकली क्रिएटर्स बनवतं बरोबर. आणि त्यांचं जे करिअर आहे, तुम्हाला स्वतःहून काय करायचं असेल, फ्रीलान्सिंग किंवा जॉब करायचं असेल, आम्ही त्यांना हेल्प करतो येस. ते ड्रीम फुलफिल करायला. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात हा कम्प्लिटली डिफरंट आहे. कारण हे बघा काय होईल की जसे जास्त क्रिएटर्स जातील या इंडस्ट्रीमध्ये शिकून, मला वाटतं तेव्हाच ही इंडस्ट्री पुढे जाईल. बरोबर. कारण फिल्म कोण बनवतं? फायनली तो क्रिएटरच असतो. Creatorच. करेक्ट. करेक्ट. तर जेवढे जास्ती सप्लाय असेल इंडस्ट्रीमध्ये क्रिएटर्सचा, आणि आमचा तोच ऑब्जेक्टिव्ह राहील कंपनीचा, ॲपटेक कंपनीचा थ्रू व्हर्च्युअल प्रोडक्शन अकॅडमी, हाच ऑब्जेक्टिव्ह राहील की आम्ही जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस देऊन जास्तीत जास्त क्रिएटर्स कसे आम्ही मार्केटमध्ये देऊ, ओके. आणि मग ही तुमची इंडस्ट्री आणखी ग्रो होईल. राईट. येस. करेक्ट. बरं, आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. व्हर्च्युअल प्रोडक्शन अकॅडमी पॉवर्ड बाय ॲपटेक, यामध्ये ट्रेनिंग झाल्यावरती स्टुडंट्सना कोणत्या जॉब रोलसाठी अप्लाय करता येईल, हे आपल्या ऑडियन्ससाठीचा प्रश्न आहे. चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मला माहिती होतं हा तुम्ही विचारणार, सर प्रॉपर तयारीत आहे. आणि नाही म्हणून मी थोडं नोट्स पण बनवून आलो आहे. येस, खूप जास्त उपयोगी ठरेल. तर एकतर हे बघा, ह्याच्यात बरेच रोल्स आहेत जिकडे स्टुडंटला आपण एकतर VAD आर्टिस्ट म्हणून एक रोल आहे, तिकडे जाऊ शकता तुम्ही फोटोग्रॅमेट्री आणि स्कॅनिंग आर्टिस्ट म्हणून तुम्हाला रोल मिळू शकतो. ओके. तुम्हाला व्हॉल्यूम ऑपरेटर म्हणून रोल मिळू शकतो. मोशन कॅप्चरचा रोल तुम्हाला मिळू शकतो ॲज अन ॲनिमेटर. रिअल टाईम कॉम्पोजिटरचा तुम्हाला रोल मिळू शकतो. प्री व्हिज्युअलायझेशन आर्टिस्टचा तुम्हाला असिस्टंटचा रोल मिळू शकतो. गेम इंजिन ऑपरेटरचा रोल मिळू शकतो. व्हर्च्युअल कॅमेरा ऑपरेटरचा रोल मिळू शकतो. व्हर्च्युअल प्रोडक्शन सुपरवायझरचा रोल मिळू शकतो, आणि पण पुष्कळ आहेत. बापरे बाप. तर ही ग्रोईंग इंडस्ट्री आहे. ह्याच्यामध्ये माझा मेसेज हाच असेल की जास्तीत जास्त स्टुडंट्सनी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा. येस. आणि मुख्य हे आहे की आपलं गव्हर्नमेंट ह्या इंडस्ट्रीला, क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला सपोर्ट करते. आणि मला वाटतं नेक्स्ट 3 ते 5 वर्ष, 7 वर्ष ही इंडस्ट्री ही बूम होणार आहे, ग्रो होणार आहे. आणि मी जास्तीत जास्त लोक जे बघतायत आणि ज्यांची मुलं बघतायत किंवा पेरेंट्सना मी हा ॲडवाईस करीन की त्यांनी ही लाईन घ्यावी. ह्याच्यामध्ये अर्निंग अपॉर्च्युनिटीज पण पुष्कळ आहेत, ग्रोथ अपॉर्च्युनिटीज पण पुष्कळ आहेत, आणि जर तुम्हाला करिअर बनवायचं असेल तर आय थिंक दिस इज द राईट टाईम टू एंटर. येस. मला असं वाटतंय की जर तुम्ही इंस्टाग्राम स्क्रोल करत असाल तर थांबवा आणि हे असं काहीतरी प्रोडक्टिव्ह करा, कारण पुढे ते जास्त कामाला येणार आहे. आणि माझाही हळूहळू इंटरेस्ट वाढतोय, त्यामुळे मीही कधी इथे जाऊ शकतो. पण जर ऑडियन्ससाठी ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. टाइमपास जरा पुरे झाला, म्हणजे मी सॉरी जरा जास्तच बोलतोय, पण टाइमपास खरंच पुरे झाला. ही अशी एक गोष्ट आहे जी टेक्नॉलॉजी हाय होत चालली आहे. तिथे टेक्नॉलॉजीला आपल्याला घाबरायचं नाही, तर टेक्नॉलॉजीच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणायचं मित्रा चल. तर ही अशी गोष्ट. आणि हे तुम्ही तुमचं शिक्षण करता ही करू शकता. असं काही नाही आहे की तुम्हाला हेच केलं पाहिजे. तुम्ही तुमचं पेरेंट्सचं नेहमी ॲस्पिरेशन असतं की माझा मुलगा किंवा मुलगी तिने ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पाहिजे, जे पण रिक्वायरमेंट आहे. राईट. तर तुम्ही ते पण करा,
आणि हे पण करा. ह्याच्यामध्ये तुम्हाला फुल टाईम असं काय फुल डे स्पेंड करायची गरज नाही आहे. 3 तास 4 तास दिवसाला जरी तुम्ही स्पेंड केलेत तुमच्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त किंवा बाहेर, तरीसुद्धा तुम्ही पॅरलली आपली एक आपलं हे बनवू शकता, आपली पर्सनॅलिटी बनवू शकता या इंडस्ट्रीमध्ये. येस, नक्कीच. खरंच खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि खूप छान गप्पा झाल्यात आमच्या. मला जर असं वाटतं की जर तुम्हाला याच्यात काहीही डाऊट असेल तर तुम्ही एकतर मलाही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मग तुम्ही थेट सरांनाही कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. मी सरांकडनं उत्तरं घेतो आणि रिप्लाय करतो तुम्हाला नक्कीच. पण तुम्ही कन्फ्यूज राहणार नाही याची गॅरंटी मी देतो. आणि खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही आणि तुमची टीम आज इथे थँक्यू आली. थँक्यू. धन्यवाद तुम्हाला पण आणि तुमच्या चॅनलला. आपला खूप जास्त प्रोडक्टिव्ह पॉडकास्ट होता हा की खूप बऱ्याच गोष्टी कळाल्या करिअर वाईज. तर तुम्हाला कुठेही जायचं नाहीये. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नवीन कलाकारासह, नवीन अनुभवासह आणि अशा प्रोडक्टिव्ह गोष्टीसह. तर खरंच खूप खूप थँक्यू. धन्यवाद. आभारी आहे. मंडळी, जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर पॉडकास्टला लाईक करायचंय, शेअर करायचंय, कमेंट करायचंय आणि तुमच्या मित्रांजवळ देखील पोहोचवा जे खरंच क्रिएटिव्ह आहेत. वेळ झाली इथेच थांबायची. थँक्यू.